9:30 वाजता माणसं येणार होती. हे बघा 10:30 होऊन गेले तरी माणसांचा पत्ता नाही. हा भैया टेन्शन नॉट येतच असतील की. उद्या लवकर माणसा नाही उद्या. एकदा का ती माणसाली की शीतलला कळल. हा आम्हाला घराबाहेर काढणे एवढं सोपं नाही. ते फोन लावतो गोट्याला. हा लावतो. एक मिनिट एकच मिनिट. हॅलो हॅलो गोट्या. अरे कुठे आहे? किती वाजलेला का? कधी येणार आहे तू? मी हाय की इथंच ऑफिसला. आणि मी बी तेच म्हणतोय किती वेळ झाला भैया अजून आलं नाही. ती लोक गावाचे आले इथं. अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे का? तुला काल रात्री मी काय कन्नड मध्ये सांगितलं होतं का की घरी भेटायचं इथे? तिकडे कशाला बोंबलत गेला? हाय का आता आता भैयानेच घराबाहेर बोर्ड लावलाय. एक वेळ मी जीव देईल पण भैयाचा शब्द पडू द्यायचो नाही. मी काय त्यातला वाटलोय? बोर्ड? कसला बोर्ड? बाहेर जाऊन बघा. वरण माझ्यावरच पावशेर ठेवतोय. लवकर या जरा माणसं खोळंबल्या ती गावाची. ठेव फोन. भैया तुम्ही घराबाहेर कसला बोर्ड लावलाय का? मी बोर्ड तो गोट्या सांगत होता की बोर्ड वाचून सगळी माणसं ऑफिसला भेटायला गेलेत. डोक्यावर पडलं तर कसला बोर्ड लावलाय कोणी? चल बरं बघू बाहेर. एकदा बोर्ड कशाला लावताय कोण? कुठं लावलाय? हा तिकडे लावलाय काय? नॉनसेन्स. आमच्या परमिशन शिवाय कोणी बोर्ड लावलाय बरं इथं? टॅलेंटराव तुम्ही पीए का कोण आहे हो? हा हे बोर्ड इथं लावत असताना तुम्ही काय झोपा काढत होता का? अहो भैया पण मी नाही लावलं. काय बोलू नको. काय सुद्धा उपयोग नाही. अहो भैया. फटके दिले अहो, मी नाही लावलं भैया. काम पुरा बोर्ड कुणी लावलाय ते माहित नाही. मीच काढतो. भैया भैया आओ एवढ्याशी जीवाला कशाला मारताय तुम्ही? तो बोर्ड मीच लावलाय. त्याची काय बी चुकी नाही त्यात. काय तुम्ही आम्हाला न विचारता कशाला लावला? आओ भैया मुद्दामच लावलाय तो बोर्ड. आणि तुम्हाला बी मुद्दामच नाही सांगितलं मी. तुम्ही का नाही कामाच्या नादात तुम्हाला अजिबात काही शुद्ध राहत नाही बघा. भैया आता काय आधी सारखं राहिलंय का? आता तुमचं 2चं 4 हात झाल्यात. नाही मान्य आहे की, पण त्याचा आणि ह्या बोर्डाचा काय संबंध बरं? अहो भैया तीच सांगती ऐका. आता मी तुम्ही सरचिटणीस झाल्यापासून बघती अशी माणसांची रेग लागली घरला. श्वास घ्यायला तरी उसंत आहे का तुम्हाला? बोलतायच नुसतं. मला तर का नाही तुमची काळजीच वाटायला लागली बघा आता. भैया म्हणूनच म्हणते मी घर आणि ऑफिस कायम वेगळं असावं. घरात असल्यावर जरा घरातल्या माणसांना येळ द्यायला पाहिजे का नको सांगा बरं? अहो म्हणजे घरात असल्यावर म्हणजे तुम्ही घरात असल्यावर जयश्रीला येळ द्यायला पाहिजे का नाही? हा देतोय की आम्ही वेळ. मग खोटं वाटत जयश्रीला विचारा. आज जयश्री अहो भैया तिला कळतंय तुम्ही जनतेची सेवा करताय म्हणून ती काय बोलत नाही. ती काय नाही बघा भैया. आता हितनं पुढं घर वेगळं आणि ऑफिस वेगळं. आता जावा बरं तुम्ही ऑफिसला. अहो सकाळपासून लय माणसं येऊन गेल्यात. त्यांना सगळ्यांना मी तिकडे ऑफिसात पाठवले. जावा. ठीक आहे. आता तुम्ही म्हणताच आहे तर जातो आम्ही. पण मग आता तुम्हाला वाईट वाटेल भैया माझ्या बोलण्याचं, पण मी तुमच्या भल्यासाठीच बोलती. मामी मानलं तुम्हाला. हे फक्त तुम्ही आणि तुम्हीच करू शकताय. अगं अजून तू ओळखलेस कुठं मला? अब दिल्ली दूर नाही. आता भैया त्यांच्या घरला जाणार म्हणजे जाणार. आणि तुम्ही त्या घरावर हुकूमत गाजवणार म्हणजे गाजवणार. या अल्ला, तू काय नुसते घरचीच कामं करत बसणार आहेस का? हा आणि कॉम्प्युटर क्लास नाहीच का आता?
कसला क्लास आणि कसलं काय ते भैया येऊन बसला की आमच्या डोक्यावर आयत्या बिळात नागोबा ते मुद्दाम काय ना काय तर काढतोय मधी आणि हे राहून जातंय बघ. आणि तुला काही कमी हौस आहे का? तुझं पण सारखं चालूच असते की अशी जिरवते आणि तशी जिरवते. अगं शिकले ह्या सगळ्यात पडण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष दे. त्या दोघांचा संसार त्यांना करू दे, तू त्यांच्यामध्ये नको पडूस. कसला आलाय संसार? ते टॅलेंट आहे की अजून घरात. अगं जयश्री आणि हर्षवर्धन अजून एकत्र थोडीच राहतात. मला तर काही कळतच नाही बघ. ही तर मला माझ्या नवऱ्याशिवाय एक सेकंड भर बी करमत नाही आणि यांना बरं जमतंय. मला तर का नाही कधी कधी काहीतरी वेगळंच वाटतं बघ. अगं ये सब तेरे मन का खेले. अगं असं कशाला बोलतीस? अगं अख्ख्या गावासमोर त्यांनी लग्न केले आणि त्यासाठी काय काय केले भैयानी माहिती आहे ना. आणि तू असं वाकडं डोकं चालवण्याऐवजी ना कॉम्प्युटर शिकून तो चालव, त्याचा फायदा तर होईल तुला. हॅलो. शितले काय ग, बरं आहे ना सगळं? होय सगळे व्यवस्थित आहे की. असं कसं मध्येच फोन केला पण? काय नाही, वेळ होता म्हणून फोन केला. तुला विचारावं कशी आहेस, आणि काय सासू त्रास देते काय विचारावं म्हणलं. ओ मामीना काय बोलायचं ना, त्या मनानं लई चांगल्या आहेत. शपथ, काय म्हणली तू? थांब जरा, हा सूर्य कुठनं उगाला म्हणायचं. एकदम मामी लई चांगल्यात म्हणा. काय झालंय काय नक्की? अहो काय नाही, मामींची आणि माझी एक टीम झाली. काय आदर्श टीम का? हा मग असंच समजा पाहिजे तर. अहो मी मामीला पटवून दिले की त्या हर्षवर्धनचं त्याच्या घरी जाणं लई गरजेचं आहे. जयश्रींचा, त्यांच्या संसाराचा, त्यांच्या भविष्याचा विचार करा जरा म्हणलं. आणि हे पटलं त्यांना? मग नाहीतर काय, म्हणून तर आमची एक टीम झाली ना. अगं पण हे झालं कसं काय? अहो मी ते त्या हर्षवर्धन कडनं शिकले. त्या दिवशी काय तर बोलत होता की राजकारण म्हणजे काय असतंय, तर समोरच्या गटातला माणूस फोडायचा आणि आपल्या गटात जोडून घ्यायचा. आणि काय बाय बोलत होता, आणि म्हणे तर काय बायकांना राजकारणातलं काय कळत नाही, त्यांना काय जमत नाही त्यातलं. आम्हा बायकांना कमी समजतोय वय. आता त्याला कळलंच कसा त्याचा डाव त्याच्यावरच उलटवते ते. अहो मामींना मी माझ्या गटात करून घेतले. शिकले, डेंजर आहेस ग तू. मग कोण समजलं तुम्ही मला? पण ऐक शितले, लगेच हुरळून जाऊ नको. एवढ्यानं काय होत नाही. लढाई जिंकायची असेल ना तर हमेशा एक रूल डोक्यात ठेवायला लागतो. शत्रूची खरी ताकद तेव्हाच कमी होती जेव्हा आपण त्यांची रसद तोडतो, त्यांची ताकद कमी करतो. मग आपले आप दुश्मन वीक व्हायला लागतो. हे शितले. हा अहो नाही, ते मी विचार करत होते. कसला? बरोबर आहे की तुमचं. वा फौजी वा, माझ्या डोक्यात यो पॉइंट आलाच नाही की. आता तर तुम्ही बघाच. हे बाई, काय करायचंय ना जरा सांभाळून कर. हा हा, नाहीतर उद्या उगाच मला नको वाटायला की मी. अहो तुम्ही नका लई काळजी करू, मी बघते सगळं. मी हाय ना इथं. ठीक आहे, ठेवू का? बाय बाय. याचमुळे हे बोलले का नाही तेच पॉइंट आहे बरं का. अगं मामी लई बेभरोशाच्या आहेत. आज एक तर उद्या एक असते त्यांचं. आपण आहे का नाही त्या हर्षवर्धनची रसद तोडली पाहिजे. म्हणजे अशी माणसं फोडायची जी त्याला सल्ले देतात, आयडिया देतात. मतलब टॅलेंट. हुशार आहेस की. पण शिकले टॅलेंटला तोडणं लय अवघड आहे बरं का. लय बाराच आहे तो. अगं पहिल्यापासून भैयाच्या अंगाला चिकटलेली गोचडी आहे. म्हशीच्या पाट्यावर बसलेल्या बगड्यासारखं कायम त्याच्यासोबतच असते. असं नका, आपल्याकडे एक मुद्दा लईच भारी आहे बघ. मामींचा त्याच्या आधीपासून राग आहे म्हणून आपल्यासाठी हे सगळं जरा सोपं जाणार आहे.
शीतले, तुझ्या मनात काय चाललंय ना, मेरे को तो कुछ समझ नहीं आ रहा. राहू दे, जाऊ दे तू. पण हा, मला फक्त तुझी मदत लागणार आहे. शीतले, तुला काय करायचं ना ते कर. मला कशात अडकू नकोस. अगं मी आहे की, मी बघते ती बेहतरी असतो. नेहमी तर म्हणत असतेस मेहेना मेहेना. आता येळ आल्यावर टांग देणार वे. गप बस. मैं जाती हूँ. तेरे को करना है ना वो कर, मेरे को बीच में मत ले. काय ग, काय झालं सकाळ सकाळ? मला काय होतंय तेव्हा, पण जयश्रीना बघून हवं असं. असं म्हणजे? मला तर राहून राहून जयश्रींची लईच काळजी वाटायला लागली बघा. म्हणजे बघा की आतमध्ये एकट्याच बसल्यात. तू जरा स्पष्ट बोलतीस का? आता तुमचं त्यांच्यावर एवढं प्रेम आहे म्हणजे आता बघा की माझ्याकडेच बघा. माझं लगीन झालं, माझा नवरा असतोय तिकडे बॉर्डरवर, पण लगीन झाल्यापासून एकदा तरी माझ्या आईने तक्रार केली आहे का? तुझी आई तर तुला फोन बी करत नाही. अहो तिला माहितीये माझ्या सासरची माणसं एवढी भारी आहेत, माझी एवढी काळजी घेतात, मला काय पाहिजे काय नाही एकदम नीट बघतात. आता एवढं सगळं चांगलं चालत असल्यावर कशाला फोन करल ती? आता बघा अजिंक्य इथं आल्यावर आपल्या सगळ्यांसंग असतात, माझ्या संग असतात, मला येळ देतात. आता त्यांचं काम तिथं बॉर्डरवर आहे म्हणून नाही. शितले, तुला नेमकं काय बोलायचंय ते जरा सांगतीस का? मुद्द्यावर ये. मामी, भैयांचं आणि जयश्रींचं नवीन नवीन लगीन झालंय, तर भैयांनी जयश्रींना येळ नको द्यायला वे. म्हणजे बघा की कशा एकट्याच बसल्यात. मला तर असं वाटतंय त्यांचं मन त्यांना खायला लागलंय. म्हणून तर आता पोती भीती वाचायला लागल्यात. काय? नाहीतर कशाला देवधर्माकडे वळल माणूस. शितले, असं होऊ शकतं? आता असंच चाललं तर ना आता अजून किती दिवस टिकणार आहे? गप ग, उगाच काय तर तोंडाला येईल ती बोलू नकोस. नाही म्हणजे बरोबर हाय असं म्हणू नये, पण आता जे हाय ते हाय ना. अहो मामी तुम्हाला सांगते, आजकाल सगळ्यात जास्त घटस्फोट याच्यामुळेच होत्यात. म्हणजे बघा अजून यांची पूजा बी झालेली नाही, म्हणून जयश्री असतात आमच्या संग आणि भैयान संग तो टॅलेंट असतोय की 24 तास. होय, लई हाय बघती बेन. मामी तुम्हाला सांगते, त्या दोघांच्या संसारात ह्योच मिठाचा खडा आहे. त्यांचा संसार नासवण्याच्या अगोदरच त्याला बाहेर काढलं पाहिजे बरं का. जी बघा तोच तर कान भरत असतोय भैयांचे. पक्का कळीचा नारद आहे. मामी आता तुम्हीच ऐकले की स्वतःहून. होय अगं, म्हणूनच भैया असे वागत असतात. म्हणजे आता बघा दिवसभर कामाचं टेन्शन, त्या ऑफिसचं टेन्शन, त्यात एवढी सगळी माणसं येतात त्यांना भेटाय. आता जयश्रींना येळ द्यायचा तर येऊ आहे की त्यांच्या डोक्यावर बसलेला. तू म्हणतीस का नाही ती बरोबरच आहे. कुठे ग ती कालचं दांड ग? घे इकडं. अशी बुडवून काढते का नाही त्याला आणि ते हाकलून घरातनं. अहो मामी असं करून कसं चालायचं? अहो भैयांना आवडणार नाही ना ते. भैयांचा तर लईच खास आहे ना तो. मामी आपल्याला असं काहीतरी केलं पाहिजे की तो घराबाहेर बी जाईल आणि आपलं नाव बी नाही आलं पाहिजे.
काट्याला काट्यानंच काढलं पाहिजे. माझ्याकडे एक बेस्ट पैकी आयडिया आहे बघ. ऐक, आपण काय करू, घरातली एखादी वस्तू त्याच्या बॅग मध्ये नेऊन टाकू आणि त्याने चोरली म्हणून बॉम्ब करू. मामी, मग तर तो पहिल्यांदा जाऊन भैयांना सांगल. राहू द्या हो, तुम्ही नका लई डोकं चालवू. शितले, सॉरी म्हणजे तुमच्या आयडिया लईच भारी आहेत, पण तुम्ही कशाला अशा छोट्या गोष्टींवरती डोकं लावताय? अशा छोट्या मोहिमा का नाही आमच्यासारख्या नवीन लोकांकडे द्यायच्या. अगं पण मी काय करायचं? अहो मामी, मोठ्या युद्धाला तुमच्यासारखे सेनापती कामाला येतात ना. अगदी बरोबर बोललीस बघ. पण शितले, आपण नक्की करायचं तरी काय? एक बारकं काम आहे, पण लईच महत्वाचं आहे. अगं पण ती काय आहे ती तरी सांग. ऐका, शितले, लईच हुशार आहेस की ग. अगदी फौजीची बायको शुभतीस बघ. फौजीची बायको तर मी आहेच, पण आदर्श सासूबाईंची आदर्श सून शक्ती का नाही ते सांगा आधी. शुभतीस. माईला ही अशी का वागत होती? हिच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे, नाहीतर परत गुंडाळली ही भैयांना. हॅलो यास्मिन, अगं हे तर माझं लयच छळ चाललाय बघ. तो हर्षवर्धन मला लयच त्रास देतोय. त्याला घराबाहेर काढला पाहिजे. अगं पण कसं काढायचं? त्यांच्या जवळचा माणूस फोडायचा. पण कोण 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 हे? नाही ते तर शक्यच नाही बघ. अगं टॅलेंट तर त्यांचा जीव की प्राण आहे. नाही बघ, तो तर त्यांची साथ अजिबातच सोडायचा नाही. काय असं म्हणलीस वय? गोड गोड वागू वय त्याच्या संग. बर आता असंच करते, ठेवते. महेशराव, तुम्ही इथं तुम्हाला काय पाहिजे होतं का? नाही काय अजिबात काहीच नको. नाही म्हणजे चहा कॉफी काय नको, मी लागली तर मागून घेतो. हा पाहिजे असेल तर नक्की सांगा. मी आहे इथं आतमध्येच. हा या येते. आईला ही शितली वाटलं होतं त्याच्यापेक्षा डेंजर निघाली की. भैयांना घराबाहेर काढायचा प्लॅन करते काय. आता तिचाच डाव तिच्यावर उलटवतो का नाही बघाच. आता मीच गोड बोलू तिच्याकडूनच तिचा प्लॅन काढून घेतो.